ए भाई डायव्हिंगचे 3 स्लॉट असतात तसं, एक 5:30 वाजता, एक 8:30 वाजता आणि एक 11:30 वाजता. हा दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स है स्कूबा डाइविंगचा. जाएंगे मस्त पानी में, मजा करेंगे, फिश बीच देखेंगे, आ जाएंगे वापस. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे डे 3 ॲट अंदमान आणि आज ह्या व्लॉगमधला आपला दुसरा दिवस आहे. काल आपण एलिफंटा बीच आणि राधानगरी बीच हे दोन्ही कवर केले आणि आज ह्या व्लॉगमधलं सगळ्यात प्रसिद्ध असं स्कूबा डायव्हिंग ते आपण आज एन्जॉय करणार आहे. चलिए, गुड मॉर्निंग. स्कूबा डायव्हिंगचे 3 स्लॉट असतात तसं, एक 5:30 वाजता, एक 8:30 वाजता आणि एक 11:30 वाजता. असं म्हणतात की 5:30 वाजता जो पहिला स्लॉट असतो तिथं तुम्हाला स्कूबा डायव्हिंगमध्ये फिशेस, कोरल्स, बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नंतर काय होतं, 11:30 आणि 11:30च्या पिरियडमध्ये, टाईम स्लॉटमध्ये पाणी थोडं असं हेझी होऊन जातं आणि फिशेस पण दिसत नाही. आता आम्ही आलेलो इथं स्कूबा जे स्कूबा डायव्हर्स आहेत त्यांच्यासोबत डायव्हिंग करण्यासाठी. हा दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे स्कूबा डायव्हिंगचा. आणि रुपाली आधीच नाही म्हणत होती, नाही मला नाही करायचं है ना. का बरं? मला पोहता येत नाही म्हणून मला थोडं. अरे, स्कूबा डायव्हिंग हे नॉन स्विमर्स साठी ते आहेत ना, करतात ते. तर ते काही प्रॉब्लेम नाही रे. जाएंगे मस्त पानी में, मजा करेंगे, फिश गिश देखेंगे, आ जाएंगे वापस. आम्ही रेडी आहेत आता स्कूबा डायव्हिंगच्या एक्सपिरियन्ससाठी. आता फर्स्ट ते आम्हाला इथं ट्रेनिंग देणार आहे, कसं डायव्ह करायचं, डायव्ह केल्यानंतर काय काय होईल. आता ते ट्रेनिंगमध्ये कळलं आहे की आता मला पण एवढं माहिती नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं आहे ॲक्च्युअल डायव्हिंगसाठी. बट वी आर रेडी, शी इज ऑल्सो रेडी. हाय, गॉगल घालून दाखव, गॉगल. मी बघा हां, थोडं पोट बाहेर इग्नोर करा. आर यू रेडी? हां, मित्रांनो, आता बहुतेक आम्हाला कॅमेरा इथे ठेवून द्यावा लागेल. मोबाईल हां येस मोबाईल इथे ठेवावा लागेल. पण त्यांच्या गोप्रोमध्ये जी शूटिंग असेल ते आपण आता चला. कसं वाटलं तुम्हाला आमचं स्कूबा डायव्हिंग? स्कूबा डायव्हिंग आम्ही स्कूबा लव ह्या कंपनीच्या थ्रू केलं आहे आणि याचे चार्जेस होते 4,500 रुपये पर हेड. असं दोघांची मिळून आम्हाला 9,000 रुपये लागले. पण एक्सपिरियन्स छान होता. व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे, क्लॅरिटी वगैरे व्हिडिओची छान होती. आणि आपल्याला खूप म्हणजे आमचं तरी एक 40 फूटपर्यंत होतं, म्हणजे 15 ते 20 मीटरच्या जवळपास काहीतरी. तो तिथपर्यंत मी गेलो होतो. रुपाली थोडी वरच होती रुपाली. आणि यस, फिश असं आपण हात केला की असं फिश हाताजवळ येतात, असं गुदगुद्या करतात, चावतात. वेगळा एक्सपिरियन्स आहे, फार वेगळा एक्सपिरियन्स आहे, क्लास एकदम. आणि मेन म्हणजे
आता जेव्हा आम्ही स्कुबा डायव्हिंग करून येत होतो तेव्हा आम्हाला एक वेगळ्या प्रकारची फिश दिसली. त्याचं नाव आहे डुगॉंग. एक्सपर्ट स्कुबा डायव्हर्स आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तरी पहिल्यांदाच ही फिश बघितली. म्हणजे याच्या आधी त्यांना कधी अशी फिश इथं दिसलीच नाही. फर्स्ट टाईम होतं त्यांच्यासाठी पण ही फिश दिसणं, आमच्यासाठी पण. आम्ही सगळ्या फिश नवीन फर्स्ट टाईमच होत्या. बात तो सही है. कसा होता अनुभव? मस्त, खूप सुंदर. जास्त पुन्हा? हा? पुन्हा करणार? पुन्हा स्नॉर्कलिंग करणार. Snorkeling. पण छान आहे. खरंच मित्रांनो, स्नॉर्कलिंग हे एक चांगलं आहे. स्नॉर्कलिंग तसं करण्यासाठी तुम्हाला स्कुबा डायव्हिंगमध्ये आत नेतात ते काहीतरी एक 30-40 फूट आतमध्ये, आणि स्नॉर्कलिंग हे वरच असतं. आणि पण तिथं पण फिश दिसतात, इथं पण फिश दिसतात. इथून फक्त तुम्हाला स्कुबा डायव्हिंगमध्ये टच करता येतो आणि स्नॉर्कलिंगमध्ये टच करता येत नाही फिश. मित्रांनो, आता झालं आमचं चेकआउट या हॉटेलमधून आणि आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करण्यासाठी. तिथंच आमचा कॅब ड्रायव्हर पण आलेला आहे, जो की आम्हाला आता क्रूज जेटीपर्यंत सोडणार आहे. आता आम्ही आलोय पोर्टवर. इथून आमची आता मॅक्रूज क्रूज आहे, जी आम्हाला पोर्ट ब्लेअरला घेऊन जाईल. आधी आमची जी मॅक्रूजची क्रूज होती ती होती 12:15 वाजता, पण काही टेक्निकल कारणामुळे ती कॅन्सल झाली, म्हणून आम्हाला 11:15ची क्रूज मिळाली. आणि ती क्रूज आता इथून आधी जाईल नील आयलँडला. नील आयलँडवरून ती जाईल पोर्ट ब्लेअरला. जवळपास एक ते 1.5च्या जवळपास आम्ही तिथं पोहोचू. पुढून 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 जा, फास्ट चला जा. ए ब्लॅक ए भाई, ए भाई. आता आम्ही निघालोय नील आयलंड वरून पोर्ट ब्लेअर साठी. आणि आता तुम्हाला मी क्रूजचा टूर करतो. हे बघा, इथून एंट्री पॉइंट असतो, इथून आतमध्ये येतात आणि लगेज वगैरेचं सेक्शन पाठीमागच्या साईडला असतं, तिथं आपल्याला एंट्री नाही आहे. जसं आपण इथून आत एंटर करतो, इथं अपस्टेअर्स एक सेक्शन आहे, तिथं आपण जाऊ शकत नाही, पण मी तुम्हाला या डोअरपर्यंत घेऊन दाखवू शकतो. याच्या मागे कॅप्टनची केबिन असती आणि त्याच्यामुळे बहुतेक या सेक्शनमध्ये आपल्याला अलाउड नसेल कदाचित, पण खालच्या सेक्शनमध्ये सगळं सिटिंग एरिया आहे, पॅसेंजर सिटिंग. तर हे दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना. जवळपास 500 लोक ॲट अ टाइम इथून ट्रॅव्हल करू शकतात मॅक्रूजमधून. नॉटिकामध्ये आपले 2 सेक्शन होते, एक रॉयल सेक्शन होता आणि एक लक्झरी होता. नॉटिकामध्ये आपलं लक्झरी होतं आणि मॅक्रूजमध्ये असं काही नाही, मॅक्रूजमध्ये एकच आहे रॉयल. तर इथं सगळ्यांची सिटिंग खालीच आहे, वर फक्त कॅप्टन आणि त्यांचं केबिन आहे.